Good morning, students. Welcome to all 11 commerce students. So today we will see what is the challenges faced to the small scale industries. So let's start. In India, small scale industries are facing many difficulties and problems. So there is a adverse effect on their work. The following are the some challenges before small scale industries. खाली त्यांनी काही पॉईंट्स दिलेले आहेत जे तुम्हाला हेल्प करू शकतील. Which challenges face the small scale industries? So first point name is old method of productions. उत्पादनाच्या काही जुन्या पद्धती. Generally small scale industries use outdated technology and old method of productions. The use of low grade technical know-how and skill is resulting in low productivity in many industries. जनरली स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या होत्या त्या आउटडेटेड टेक्नॉलॉजी आणि काही ओल्ड मेथड ज्या आहेत त्या त्यांच्या प्रोडक्शन्स फंक्शनमध्ये यूज करत होत्या आणि त्याचा जो रिझल्ट निघत होता तो त्यांचं प्रोडक्शन प्रोसेस जे ते खूप कमी प्रमाणात होत होतं. त्यांचं प्रोडक्शन कमी खर्चात निघत होतं आणि त्याची जे त्यांना लो ग्रेड ऑफ देत होतं, म्हणजे जास्त पैसा कमवून देत नव्हतं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे इंडिकेट फायनान्स. इंडिकेट फायनान्स पैशाची किंवा भांडवलाची कमतरता. नॉन अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट फायनान्स इज अ सिरियस प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. जनरली SSI begins with a small capital base. Many of the units in the small sector raise funds from the capital markets. These funds frequently suffer from a lack of adequate working capital. Adequate finance. जास्त भांडवल म्हणजे पैसा उपलब्ध न होणे ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीची खूप मोठी अशी समस्या आहे. ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे भांडवल आहे, फायनान्स आहे, ते चांगल्या प्रकारे त्यांचा जो बिझनेस आहे तो रन करू शकतात. बट प्रॉब्लेम अशा ठिकाणी येतो की ज्या ठिकाणी पुरेसे भांडवल आहे, म्हणजे कमी फायनान्समध्ये त्यांना त्यांचा जो बिझनेस आहे तो डेव्हलप करायचा आहे. बऱ्याच वेळा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे छोट्या बेसवरच, छोट्या अमाऊंटवरच त्यांचा जो बिझनेस आहे तो रन करत असतात आणि त्यांना जो काही पैसा लागतो आहे, जो काही फायनान्स लागतो आहे तो ते कॅपिटल मार्केटमधून म्हणजे बाजारामधून निधी एक फंड्स लोकांकडनं उभा करतात आणि त्यांचा जो उद्योग आहे त्यांना वारंवार ह्या लघुउद्योगांना, सामान्य स्मॉल फायनान्सला वारंवार खेळत्या भांडवलाची कमतरता भासत असते. थर्ड पॉईंट आहे की प्रॉब्लेम्स ऑफ रॉ मटेरियल्स, कच्च्या मालाची समस्या. Another major problem of small scale industries is inadequate supply of raw materials. Due to that, SSI have to compromise on the quantity and quality of raw materials or pay for price to good quality of raw materials. कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा ही देखील स्मॉल स्केल इंडस्ट्रीची खूप मोठी समस्या आहे. खूप मोठा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो. रॉ मटेरियल्स कमी असल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन देखील कमी प्रमाणात निघत असतं. सो दॅट SSI हॅव टू कॉम्प्रोमाइज अँड क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल्स. कच्चा माल पाहूनच त्यांना जी तडजोड करावी लागते आणि तसं त्यांचा प्रोडक्शन निघत असतं. बट तुम्हाला जर दर्जेदार माला प्रोडक्शन घ्यायचं असेल तर त्यांना त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते. फोर्थ पॉईंट आहे लेबर प्रॉब्लेम्स. मोस्ट ऑफ द स्मॉल इंडस्ट्रीज recruit unskilled and semi-skilled workers on a daily wages. This creates the problems of a low labor productivity and higher absenteeism and poor job commitment. The wages are low due to the financial limitations, which turn into the labor dissatisfactions and increases labor turnover. Improper shifts and lack of job security makes employment in small industries inattractive and the talented workforce does not opt for such a job. लेबर प्रॉब्लेम. कामगारांच्या देखील खूप मोठ्या समस्या असतात. त्यासाठी त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये बऱ्याच वेळा त्यांना अनस्किल्ड आणि कुशल किंवा मध्यम कुशल कर्मचाऱ्यांची किंवा वर्करची नेमणूक करावी लागते फॉर डेली वेजेस. पण त्यामध्ये देखील त्यांना कामगाराची काही खूप मोठे प्रॉब्लेम्स म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, कमी कार्यक्षमता असते किंवा अपसेंटी जास्त असतात, कामाची संपुष्टता कमी असते, यांसारख्या समस्यांना देखील त्यांना सामोरं जावं लागतं. आणि व्यवसायाच्या आर्थिक मर्यादेमुळे मजुरीचे प्रमाण म्हणजे जे डेली वेजेस त्यांना दिले जातात ते देखील खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे लोक बऱ्याच वेळेला काम सोडून देतात. आणि थोडक्यात काय तर कामाच्या ठिकाणी जी परिस्थिती आहे म्हणजे कमी मजुरीवर त्यांना काम करावं लागते किंवा त्यांची
त्यांच्यामध्ये एक मालकाची लहरी निर्णय प्रक्रिया असते किंवा बऱ्याच वेळेला योग्य वेळा नोकरीची शाश्वती नसते, हमी नसते आणि या कारणांमुळे जे हुशार कामगार आहेत ते त्या लघुउद्योगाकडे आकर्षित होत नाहीत किंवा त्याकडे लक्ष देत नाहीत. 5th पॉईंट आहे मार्केटिंग प्रॉब्लेम. Marketing is one of the most important activity as it generates revenue. Effective marketing of good requires a thorough understanding of the customer's needs and requirements. In most cases, marketing is a weaker area of small industries. Thus, SSI have to depend excessively on middlemen who at times exploit them by paying low prices and delayed payments. Further, direct marketing may not be feasible for a small business firms as the lack of necessary infrastructure. Marketing problem. विपणन विषयक समस्या. मार्केटिंग प्रॉब्लेमला देखील त्यांना खूप फेस करावं लागत असतं. उत्पन्न मिळण्यासाठी म्हणजे पैसा मिळण्यासाठी साधन असल्याने विपणन हे महत्त्वाचे असे साधन मानले जाते. मार्केटिंग हे खूप मोठं असं महत्त्वाचं साधन मानलं जातं. बट वस्तूंच्या प्रभावी विपणनासाठी ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या आवश्यकता यांची पुरेपूर माहिती त्यांना नसते. बहुतांशी जे SSI असतात म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत ते विपणनाबाबत कमकुवत असतात. बऱ्याच वेळेला त्यांना लोकांची जी चॉईस असते त्यांची माहिती नसते. त्यांना काय हवं आहे काय नको त्यांना मार्केटिंगचं काही नॉलेज नसतं. बरेच लघुउद्योग हे व्यावसायिक मध्यस्थांवर अवलंबून असतात. बरेच जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत ते मिडल इंटरमिडिएटर्स आहेत त्यांच्यावर डिपेंडंट असतात. ज्यांच्याकडून कमी किंमत आणि उशिरा लेट ते पैसे देतात, त्यांची फसवणूक करतात, पिळवणूक करतात आणि त्यांना योग्य त्या सुविधांच्या अभावी त्यांना SSIंना प्रत्यक्ष विपणन अशक्यप्राय असते. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांना जे प्रोडक्शन घेतात ते त्यांचं बऱ्याच वेळेला डिले होतं. असे खूप सारे मार्केटिंग प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. सो लास्ट पॉईंट आहे की प्रॉब्लेम्स ऑफ ट्रान्सपोर्ट. वाहतूक समस्यांना देखील त्यांना सामोरे जावे लागते. इट इज अ नेसेसरी फॉर SSI टू स्पेंड ऑन ट्रान्सपोर्टेशन्स ऑफ रॉ मटेरियल्स अँड फिनिश गुड्स. Due to the lack of transport facility, it is difficult to transfer raw materials from market to factory and finished product from factories to consumers. SSIला बऱ्याच वेळेला वाहतुकीच्या म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या प्रॉब्लेमला देखील फेस करावं लागतं. ज्यांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात त्यांना खर्च देखील करावा लागतो. फॉर एक्झाम्पल की फॅक्टरीमध्ये तयार असलेला कच्चा माल तो वाहतूक करून आणणे आणि कारखान्यापासून म्हणजे फॅक्टरीपासून तयार असलेला माल बाजारापर्यंत पोहोचवून देणे ह्यासारख्या गोष्टींसाठी त्यांना ट्रान्सपोर्टेशनच्या जे प्रॉब्लेम आहे त्यांना देखील फेस करावं लागतं आणि त्यासाठी त्यांना खूप कमी पैसा ॲवेलेबल होत असतो. भरपूर सारे चॅलेंजेस आहे. चॅलेंजेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे ते 6 पॉईंट्स मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत विच स्टेप्स इज सेटिंग अप फॉर अ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. हा लास्ट पॉईंट आहे आपल्या 3rd चॅप्टरमधला.